आपण आलो आहोत आता कोकणामध्ये. तुम्ही पाहू शकता हा वाडा. मी तुम्हाला पहिले मागची बाजू दाखवतो. या इकडे इथून आपल्याला पायवट आहे पाठी जाण्यासाठी. इकडे लाकडाचं वगैरे आम्ही सगळं काम करतो, किंवा आम्हाला चिकन खायचं असेल तर आम्ही इकडून कौल घेतो आणि चिकन बनवतो. या तुम्ही इकडे आम्ही क्रिकेट वगैरे, आम्ही त्या काळात क्रिकेट खेळायचो. पिच पाहू शकता, एकदम असा ग्रासी प्लस बाउन्सी पिच, स्पिन साठी बेस्ट पिच आहे. इथे जंगल वगैरे, इथे रात्रीच्या निघू नका नाही तर तुमचा कुला गेला. इथे पाठी एक चूल आहे, इथे मस्त जेवण वगैरे बनवतो आम्ही. ही आमची चूल. इकडे असे आम्ही बसतो आणि जेवण वगैरे बनवतो. तुम्ही पाहू शकता 18 रुपयाचा दगड आहे. बाकी हे सगळं तुम्ही पाहू शकता. इथे बल्ब होता त्या काळात, पण तो आता गेलेला आहे. इंग्रज होते तेव्हा, त्यांनी तो बल्ब घेऊन गेला आमचा. इकडे पण बघू शकता. आणि इकडून पूर्ण जंगल चालू होतं. तिकडे जे तेवढी आमची जमीन. तुम्हाला जर दिसलं तर आपण पाठचाच बाग आहे. इथे आमचं पाण्याचं सगळं स्टोरिंगचं आहे. तुम्ही आता नवीन येते, तुम्हाला माहिती नाही तुमच्या इथे जागा नाही जायला. नाही इकडे नाही, पाठवूनच जागा लागेल. दिस इज दी एंड. इकडे तुम्हाला आणि हा जो पाला आहे तो पोपटीसाठी उत्तम असा पाला आहे. तुम्ही पाहू शकता बघा इकडचा हाच तो पाला. इकडून आमची पाईपलाईन गेली आहे. चला संडासाची पाईपलाईन ती येडी आहे. इथे आमचं सगळं चालतं, शौचालय वगैरे. इथे आमचा छोटासा देव ठेवलाय, आमचे गावदेव येते. इकडे आमची सगळी लाकडांची स्टोरिंग वगैरे, म्हणजे कधी काय इमर्जन्सी वगैरे चुकून फाट्या बिट्या लागल्या तर आम्ही इकडून घेतो. स्पेशली जागा केली तिथे आम्ही. आणि इकडे केळ्याची झाडं वगैरे सगळे जंगलच आहे म्हणा तिथे. आणि हा आहे आमचा ऍक्च्युअल वाडा. कसा वाडा. तिथून एंट्रन्स आहे, पण ते सध्या बंद आहे कारण की किल्ली हरवली ती शोधतो आम्ही ऍक्च्युली. आमचा वाडा पाहू शकता तुम्ही बाहेरच. ती टाकी आहे, तिथे आम्ही अँटिना ठेवला टीव्ही वगैरे बघण्यासाठी. असा वाडा आहे हा बघा, एकदम ऑथेंटिक आणि जुना. इकडे आम्ही ऑथेंटिक लॉईडचा एसी सेटअप काय करत ते मोठं घर आहे ना आमचं, तिकडे एसी लागत होता. मग त्याचा डबा इथे. इकडे आमचे आजोबा बसायचे आणि बोलायचे, अभ्यास केलास का भाड्या. उत्तमच. हे शब्दकोश आहेत आजोबाच्या तुमच्या. ते कसं जुन्या काळातले होते ना, मग त्यांची तशी भाषा होती. त्यानंतर किती सांगितलं, पण शेवटी काय आता मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. तुमचं नाव नाही वाड्याचं नाव काय? वाड्याचं नाव आमचा मोठा वाडा. अच्छा, कोकणातला मोठा वाडा. बरं, या नावाने आमच्या वाड्याला ओळखलं जातं. लँडमार्क आहे. हा, तुम्हाला यायचं असेल तर 100 रुपये प्रत्येकी घेऊन आलात तरी तुमचा अख्खा दिवस जाऊ शकतो, कारण की ते करायलाच काय नाही. असा आमचा वाडा. आणि तुम्हाला बाहेरनं दाखवतो अजून एक आमची खूप प्रॉपर्टी आहे. नजर गेली का गेलीच प्रॉपर्टी आमची. मला नजर गेली, प्रॉपर्टी गेली. वाईट नजर नको लागायला, नाही तर तुमच्याला मी करणी करू. तो एक मोठा विषय आमचा. बघा त्या मोठ्या मालकीन. आणि तुम्ही इथे राहतात का सध्या? तिकडे मुंबईचे लोक राहिलेत का कोणतरी पक्का त्रास देतात, माप त्रास देतात. जातो त्यांच्याकडे बघायला, त्यांचा पण मुलाखत घेऊ. त्यांना पण पॉडकास्ट मध्ये आपण पॉडकास्ट ब्लॉग मध्ये त्यांची पण मुलाखत घेऊ. चला येऊ का पाहुणं. मोठ्या मालकी ही त्यांची गाडी, मुंबईची गाडी आहे. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे आलात? पण काय म्हणताय या बाबतीत? छान छान छान, आम्हाला काहीच वाटत नाही. जाऊ दे, ओरडा पडण्यापेक्षा आपण आता तिकडे जाऊया. इकडे पण पिच मस्त आहे. इथे हा स्पिन प्रॉपर स्पिन पिच आहे. हा बघा, इथे जर बॉल पडला ना तर तो मस्त टर्न होणार.
ते आत्ता नवी मुंबईतल्या लोकांनी चूल पेटवलेली दिसते. हे बघा गरम आहे, हो गरम आहे, सांभाळून गरम आहे, अजूनही गरम आहे. म्हणजे आणि आता वाजलेत किती 11 तरीही इकडे खूप थंडगार वातावरण आहे. अजून तुम्हाला बॅक साईड दाखवते. इकडे प्रत्येक घरात मग बॅकसाईडच का दाखवतात आम्हाला ते कळत नाही. महत्वाची असते ना बॅक साईड. बरोबर, 100%. ही सगळी जमीन असते, तुम्ही टेन्शन घ्यायचं काहीही नाही. बघा हात पसरवला, तुम्हाला ही जागा दाखवायची आहे, आता ही जागा दाखवायची आहे. इथे पण एक अँटिना आणि एक लाईट दिसेल, LED लाईट. पाहिजे असेल तर इंटेरियर आम्ही दाखवू शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. लाईट चला. पहिले इथे चप्पल घालायची. हे बघा, हे आहे घर, मुंबईतली लोकांचे घर. आणि हे स्वामींचा फोटो, आशीर्वाद स्वामी. इकडे आहे आमचं किचन. किचन आहे. हा आमचा फ्रीज आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम तुम्हाला जर कधी राहायची इच्छा झाली, एक वॉटर असा आमचा फ्रीज आहे. एकदम पौष्टिक. इथे राहायला रूम्स आहे तुमच्यासाठीच आहे सगळं. बघा. आणि गादी वगैरे एकदम प्रॉपर आहे बघा. तो बंद आहे, तिकडे जायचं नाही. आणि अजून दाखवलं तुला. तिकडून तुम्ही गेलात का तुम्हाला डायरेक्ट इथे साहित्य सामग्री म्हणजे काय मॅटर झाला का इथून घ्यायचं. हे बघा सगळं इकडे. आता तुम्ही इथे राहायला आलात म्हणजे तुम्ही खाणार पिणार, आणि खाणार पिणार तर खूप खाणार, बरोबर की नाही. खाल्ल्यानंतर महत्वाची गोष्ट काय असते तुम्हाला दाखवतो का. खायला प्यायल्यानंतर इथे लाईटचं सगळ्या, पण आता आपल्याला दाखवायची गरज नाही कारण की लाईट आम्ही बाहेर लावली. हे बघा महत्वाची गोष्ट ही आहे, ते बाहेरनच दाखव भाई. आणि तुम्ही बोलत होता बघा, तिकडची रूम ती इकडे कनेक्टेड आहे. कनेक्टेड बाथरूम म्हणजे. येस एक्झॅक्टली. चला बाहेर चला, तर आवडला असेल ब्लॉग तर नक्की व्हिजिट करा आमच्या घराला. आणि चॅनलला आमच्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सुपर चॅट 25चे पाठवत राहा. धन्यवाद. मिळूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. रामकृष्ण. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे ब्रो फॉर यू. आणि